नमस्कार मंडळी, आज आपण एक सुंदर आणि शुभ विषय घेऊन आलो आहोत. स्वप्नात गणपती बाप्पांची मूर्ती दिसणे, बाप्पा आशीर्वाद देताना दिसणे, हसताना दिसणे आणि विशेष म्हणजे पांढऱ्या रंगाची मूर्ती दिसणे याचा नेमका अर्थ काय होतो हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. स्वप्नात गणपती बाप्पांची मूर्ती दिसणे ही अत्यंत शुभ घडामोड मानली जाते. याचा अर्थ आपल्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतील. नवीन सुरुवात, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात येत असते. गणपती बाप्पा स्वतः दिसणे. जर स्वप्नात बाप्पा मूर्ती नव्हे तर स्वतः दिसले तर याचा अर्थ देवी संरक्षण, जे काही संकट आहे ते बाप्पा तुमच्यासाठी सोपं करणार आहेत. तुम्ही एकटे नाहीये. स्वप्नात बाप्पा आशीर्वाद देताना दिसणे हे स्वप्न महाशुभ मानलं जातं. बाप्पा आशीर्वाद देताना दिसणे म्हणजे इच्छापूर्तीचा काळ सुरू होते, मोठं काम यशस्वी होईल, घरात आनंद येईल आणि आर्थिक सामाजिक स्थैर्य मिळेल. हे युनिव्हर्सकडून तुझ्यासाठी चांगलं काहीतरी तयार आहे असं संकेत असतो. स्वप्नामध्ये बाप्पा हसताना दिसणे. बाप्पा हसताना दिसणे म्हणजे तुझ्या मनातील आयुष्यातील काळजी, ताण आणि निगेटिव्हिटी कमी होत आहे. हे स्वप्न मनाला शांतता देतं आणि असा संदेश देतं की जीवनात येणाऱ्या गोष्टींचा भार कमी होतो आणि आनंदाचा काळ जवळ येते. पांढऱ्या रंगाची मूर्ती दिसणे. आता महत्त्वाचा भाग म्हणजे पांढरा रंग. स्वप्नामध्ये पांढऱ्या रंगाची गणपतीची मूर्ती दिसणे म्हणजे शुद्धता, निर्मळता आणि मानसिक शांतता. तुमच्या जीवनात नवीन सुरुवात होऊ शकते. विचार स्वच्छ होतात, नकारात्मकता दूर होती आणि आयुष्याचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागतो. तर मंडळी, बघितलं ना, गणपती बाप्पांचे स्वप्न म्हणून म्हणजे पूर्णपणे शुभ संकेत. तुम्हाला असं स्वप्न कधी पडलं असेल तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.